पाथर्डीमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग बंद झालाय। पाथर्डी तालुक्यातील करंजी मोहोज रस्त्यावरील कौठा नदीजवळ भोसे तालुका पाथर्डी येथील कराळे वस्ती असून येथील शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा रस्ताच पाण्याखाली गेल्याने या भागातील अनेक शालेय विद्यार्थी सध्याच्या परिस्थितीत शाळेतच पोहोचू शकत नाहीये। त्यामुळे रस्ता पाण्यात गेल्याने या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्गच गेल्या 4-5 दिवसांपासून बंद झालाय। सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले तुडुंब भरली आहेत। जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय। बंधारे तलाव देखील ओव्हरफ्लो झाली आहे। त्यामुळे कौठा नदीजवळील रस्ताही पाण्याखाली गेलाय। कराळे, टेमकर, शिंदे यांच्या शेताकडे जाणारा मार्गच या पाण्यामुळे बंद झाल्याने शेतातील कामही खोळंबली आहे। प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना आखून विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी आणि रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी शेतकरी छबुराव कराळे, कैलास कराळे, अनिल कराळे, मल्हारी कराळे, सारंगधर कराळे, उद्धव कराळे, रमेश कराळे, अशोक कराळे, सरपंच बाळासाहेब टेमकर, प्रदीप टेमकर, मेजर, ज्येष्ठ नेते गंगानाना शिंदे, भाऊसाहेब टेमकर, पोलीस पाटील दिलीप साळवे, बंडू टेमकर, संतोष टेमकर, नवनाथ टेमकर, रामदास कराळे यांनी केली आहे। खाली ह्या वाड्याने खाली बंधारा केलेला आहे काही दिवसापूर्वी। तो प्लेटचा बंधारा आहे। पूर्वी प्लेटा काढणं बसणं हे असे प्रयोग चालू होते, पण आता तो बंधारा प्लेटा काढून टाकल्या आणि तो फिट केला। त्याच्यात कॉन्क्रीट ओतून ते फिट करून टाकलं आणि त्याच्यामुळे हा बंधारा जादा पाणी धरण्यात आलं। त्याच्यामुळे फुगारा झाला। फुगाऱ्यामुळे आमची जायची नुकसान झाली पाणी जास्त झाल्यामुळे। आणि ह्याला अतिक्रमाचा अधिक आधार आहे। त्या अतिक्रमामुळे ते 104 गट नंबर यापर्यंत काय जो अतिक्रम असन ज्याने ते आपलं हटवून घेणे, आमचा रस्ता मोकळा करून देणे, आमची अशी सोय गैरसोय झाली। आमची आज फळझाडं येतं, फळझाडाकडे आम्हाला 4 दिवस मिळून सुद्धा जाता येत नाही। आमच्या रोज येळातून 4 चक्रा होत्यात, आज एकदा सुद्धा जाता येत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी, आज फळ तोडायला आलेले तर त्याच्यात गळून राहिलेत। अतिक्रमामुळे आम्हाला तिकडे जाता येईना आणि ते फळाची नुकसान होऊन राहिली। याची पण दखल झाली पाहिजे, घेतली पाहिजे। याच्यातून आम्हाला जाता येईना। त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने गेलो, ट्रॅक्टर तिथं खड्ड्यात गेला तसाच बंद पडलाय। तो अजून ट्रॅक्टर पण तिथंच वावरत ह्या वाड्यामध्येच उभा आहे। तर मग आम्ही उपोषणाची तयारी करून आम्ही उपोषण करणार। या ठिकाणी माझं नाव कैलास कुंडलिक कराळे। इथं आमची जी शेती आहे जवळजवळ आज समनेंची आमची भावकीची मिळून जवळजवळ 40-45 एकर शेती आज त्याला असा अतिवृष्टी झाल्यामुळं रोडचा तर प्रश्नच राहिला नाही। आणि इथं प्लेट बंधारा होता, तो पूर्वी उघड झापचा होता, पण त्यानंतर त्याच्यावर कॉन्क्रीट केल्यामुळं तो पूर्ण बंधारा लॉक झालेला आहे। त्याच्यामुळे इकडं पूर्ण रोड पण त्याच्यामध्ये गेला आणि इथून तिथून अतिक्रमण झाल्यामुळं पाण्याचा दाब भरपूर प्रमाणात झाला। आता याच्यामध्ये आम्हाला तर पाऊस झाल्यापासून अजून म्हणजे 14 सप्टेंबरला पाऊस झालाय। आजच्याला 19 सप्टेंबर आहे। आम्ही अजून पण शेतात गेलो नाही, आमचे मुलं पण शाळेत नाहीत अजून। आणि त्यानंतर हे सर्व नदी पात्रात अतिक्रमण झालेले आहे। त्यामुळे पाणी रस्ता तर पाण्यात गेलाच। त्यामुळे समजेने आता याची जनतेची दखल घेतली पाहिजे। जर याची दखल नाही झाली तर याच्यानंतर आम्ही आमरण उपोषण करणार आहेत। आता हा जे रोड आहे हा करंजी कवडगाव करंजी मोहोज हा रोड आहे। या रोड तुम्ही उभा आहे, पण पुढे जर गेलं तर कमरा इतकं पाणी आहे। त्याच्यामुळं याची जर लवकर जर दखल घेतली तर काहीच अडचण नाही, पण जर याची दखल नाही झाली तर आम्ही आमरण उपोषणाला तयार आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।